सरपंचपदी तर अगोदर तुमचा परिचय करून द्या. मी सौ प्राजक्ता सचिन वाघ, तक्रारवाडी सरपंच. सरपंच अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर तुमची निवड झालेली आहे. पाठीमागचे सरपंच तत्कालीन सरपंच असतील त्यांनी त्यांच्यावर अविश्वास दाखल झाला, त्यानंतर ते अपिलात गेले. कसं पाहता या निवडणुकीकडे तुम्ही? ही एक काटकसरच होती आणि सगळ्यांच्या सहकार्यातनं हा विजय झालेला आहे. गावातील लोकांनी आणि आमच्या सर्व सदस्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि हे त्याच्यातूनच घडलेलं आहे. हे सरपंचपद एक समंजसातनं मिळालेलं आहे. आता काय तुमचा कार्यकाल ठरलाय का की सरपंच आता 3 महिन्यावर तुमची ग्रामपंचायत निवडणूक येऊन थांबलेली आहे, त्यानंतर तुम्ही आता दुसऱ्याला कोणाला संधी देणार आहात का, असं काय ठरलंय का तुमचं? इच्छुक असेल तर आम्ही नक्कीच. पुढचा माणूस कोण इच्छुक असेल तर तुम्ही राजीनामा देणार? हो. त्यात कालावधी तर थोडा आहे, मग तुम्हाला कार्यकाल तर मिळणार नाही, मग कसं काय राजीनामा देणार? सर्वांच्या सहकार्यातनं जेवढं मिळालं त्यातून आम्ही जे काही काम आहे ते घडवण्याचा प्रयत्न करू. जरी कमी कालावधी असला तरी 7 आम्हाला भक्कम आहे. या ग्रामपंचायतीमध्ये आज सर्वसमावेशक चर्चा आहे, सदस्यांमध्ये चर्चा आहे, ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे की तुमच्या ज्या ग्रामपंचायतच्या आता ग्रामसेविक आहेत त्या मनमानी कारभार करतात, त्यांच्याविषयी काही तक्रार वगैरे काय करणार आहे का? तक्रार म्हणजे असं काही जर आम्हाला दिसलं तर आम्ही त्याबद्दल नक्कीच सांगू. त्या मनमानी कारभार करतात ग्रामसेविका, तुम्हाला दुसऱ्या ग्रामसेविकाची मागणी करणार आहात का? थांबवतो. तुमचं अभिनंदन. ही आत्ताची जेवढी प्रक्रिया चालू होती या प्रक्रियेमध्ये संपूर्ण तालुक्याचं तुमच्या तक्रारवाडीकडे लक्ष होतं की काय होईल काय नाही. तर तुमची निवड झाली, तुमचं पुढचं कामकाज कशा पद्धतीने असणार? आम्ही मासिक मिटिंगला त्याचा विचार करू. जे विषय येतील त्यानुसार आम्ही सगळ्यांच्या विचारांनी ते घेऊ आणि सर्व बाकीच्या सदस्यांना आम्ही विचारात घेऊनच निर्णय घेणार. आता मला सांगा की तुम्ही तर आता तालुका पातळीवर भाजपचं काम करतात. आता तुमच्या निवडीसाठी राष्ट्रवादी दत्तामामा मारणेंचा गट आहे, हर्षवर्धन पाटील भाऊचा आपले आप्पा सुद्धा तुमच्या सोबत आहेत. तुमची निवड एकमुखाने केलेली आहे, तर तुम्ही नेमका आता तुमच्यावर शिक्का कोणाचा पडणार आणि तुम्ही कामकाज कोणाच्या नेतृत्वाखाली करणार? हा तसं म्हणायला गेलं तर हा सांघिक विचार आहे आणि ही निवडणूक सरपंच पदासाठी लढवण्याआधीच आम्ही ते सांगितलं होतं की गावाच्या विचाराखाली ही निवडणूक घ्यावी आणि निर्णय हा सांघिक असावा, कुठलाही पक्ष किंवा त्यात आणू नये. तालुका पातळीवर जर तुम्हाला जर विचारलं गेलं की तुम्ही कोणत्या पक्षाचे जाहीर करा, तर तुम्ही कोणत्या पक्षाचे जाहीर म्हणून करणार? काम केलं तो पक्ष तर असतोच, फक्त गावाच्या एका पक्षाचं नाव सांगा. भाजपचं का सांगणार का, राष्ट्रवादी सांगणार का, तुतारी गटाचं सांग, कुठलं तरी एक सांगावं लागेल ना. कुणाचं तरी नाव घ्यावंच लागेल की मी ह्या पक्षाचा सरपंच झालो. त्यावेळेस मग आम्ही सांगू भाजप म्हणून महायुतीचा विजय झाला असं सांगू. आता या राजकीय घडामोडीमध्ये गावातल्या विकास कामांना खीळ बसलेली आहे, तर त्या कामांचं काय नियोजन आहे का तुमच्याकडे डोक्यात अजून काम मार्गी लावण्यासाठी? मासिक मीटिंगमध्ये दर सभेला तर आम्ही ठरवतोच की जे काय करायचे ते सगळं प्रत्येकाच्या विचारानेच ठरवतो. त्यानुसार आमची बरीच कामं होती. जलजीवन असेल, शाळेच्या खोल्यांचं होतं, परत आमच्या माळाचा रस्ता एक होता तो वन खात्यातनं गेलेला आहे, त्यामुळं तो एक रखडलेलं काम येते आणि जलजीवनचं काम आमचं ते पण एक पेंडिंग पडलेलं आहे. गावातल्या गटरी दुरुस्त करायच्या आहेत आणि रस्त्यांचं बांधकाम सुद्धा आमचं राहिलेलं आहे, ते सुद्धा करायचं आहे. आणि आत्ताच मागच्या मीटिंगला आमच्या असं ठरलं होतं की आमच्या गावामध्ये जो पाण्याचा प्लॅन्ट आहे त्याची 3 जागी नेमणूक करायची आणि ते घरोघरी पोचल अशी सुविधा करायची. का तर आम्हाला रस्ता तो चांगला नाही आहे, पाणी झाल्यानंतर तो रस्ता खराब आहे, गाड्या जाणं चालत जाणं जरा गैरसोयीचं आहे, त्याच्यामुळे आम्ही ती एक सोय करणार आहे गावाला. मासिक मीटिंग झाल्यानंतर सगळ्या सदस्यांना आम्ही विचारात घेऊन ते ठरवू व ते मार्गी लावू. बस.